सुपर माइंड ब्लोइंग फुटेज आहे. मजा आली. ती मला फाईल हवी आहे ती तिथली. मला दाखव. ओके, आय थिंक दिस इज गुड. जतीन, एक एक फुटेज व्यवस्थित चेक कर. एडिटिंग मध्ये काही प्रॉब्लेम होता का मला? काही प्रॉब्लेम नाहीये सर, फर्स्ट क्लास आहे. ते तर असणारच. कित्येक आठवड्यांची मेहनत आहे यामध्ये. एडिटिंग, शूटिंग, प्लॅनिंग सगळं काही आहे यामध्ये. राईट सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कस्टमर्स तर वेडे होतील बघा. तुम्ही पण एकदा बघा ना सर. या शुअर. वाव, सुपर. याला म्हणतात टेक्नॉलॉजीचं मॅजिक. म्हणजे माणूस घरी बसल्या बसल्या अख्खं जग फिरू शकतो. बघच जतीन, आपला हा जो लॉन्च असेल ना, सगळीकडे धमाका करेल. अरे सर सर रिलॅक्स. इथे नाही तिथे घडतंय. अरे आय मीन सगळं इतकं क्लिअर दिसतंय की जणू काही मी तिथे स्वतः हजर आहे. वाव, अमेझिंग. काय झालं सर? नाही नाही, मला असं वाटलं की पाणी माझ्यावरच उडतंय. हे हे काय आहे? काय झालं सर? मारून टाकलं सर. चाकू, खून, काय झालं सर? बहुतेक मर्डर. अरे यात तर काहीच नाहीये. तेच तर सांगत होतो मी. सर, माझ्या एम्प्लॉईने पॅनिक होऊन तुम्हाला फोन केला होता. आय एम रिअली सॉरी, तुमचा टाइम वेस्ट झाला. आय एम सॉरी सर. हे काय होतं? काय झालं सर? फुटेज मध्ये जर्क येतोय. जर्क? सर काहीतरी टेक्निकल जर्क असेल. फायनल फुटेज नाही ना सर, रफ कट आहे ना, त्यामुळे. हो सर, फुटेजमध्ये जर्क आहे. काय शेखरजी, टेक्निकल प्रॉब्लेम होता की केला गेला? हां, नाही ते सर, कोणीतरी जाणून बुजून छेडछाड केलीये फुटेज सोबत. सर, कमीत कमी 3-4 सेकंदाचं फुटेज कापलंय मधूनच. होऊ शकतं की त्याच 3-4 सेकंदांमध्ये तो मर्डर झाला असेल जो तो लपवण्याचा प्रयत्न करतोयस. आम्ही का लपू सर? आता हे सर असा माणूस करेल ज्याचं या मर्डरशी काही घेणं देणं नाही. हे बघा, अजूनही संधी आहे. जर काही माहित असेल तर सांगून टाका. शेवटची संधी आहे. मग नका सांगू की बोलण्याची संधी दिली नाही. हा? कापलं सर. मी जास्त नाही, 4-5 सेकंद कापली होती. का कापली? हा? का कापली? का कापली? मालकाच्या सांगण्यावरून. काय शेखर? सर, 2 दिवसात माझं प्रोडक्ट लॉन्च आहे. माझ्या कंपनीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे सर. खूप मोठा दिवस आहे. बऱ्याच महिन्यांची मेहनत असते. मी घाबरलो होतो सर. जर या कारणामुळे
माझं प्रोडक्ट लॉन्च पोस्टपोन झालं असतं, मी बर्बाद झालो असतो सर. करोडोंचं नुकसान झालं असतं मला. आणि म्हणून तू खुनाचा पुरावा मिटवून टाकला. इथे एका माणसाचा जीव गेलाय आणि तुला तुझ्या नुकसानाची पडलीये. सॉरी सर, पण माझं काही देणं घेणं नाहीये सर. तर मग मी नुकसान का सोसू सर? दुसऱ्यांनी मर्डर करून मी का भोगायचं? का भोगू? तुमच्यासारखे लोक एका क्रिमिनल पेक्षा कमी नाही. सगळं बघून सुद्धा डोळे बंद करून घेता तुम्ही की मी कशाला या फंदात पडू. हा, आम्हाला ते आधीचं फुटेज दाखव ज्यात मर्डर आहे. आता हे कधी शूट केलं होतं? सर 3 आठवड्यांपूर्वी 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता. हे रेकॉर्डिंग होत असताना तू होतास तिथे? हो सर. मग आधी कसं नाही दिसलं तुला? मला एक सांगा, हे व्हर्च्युअल रियालिटी VR काय असतं सर काय? हा स्पेशली ॲडव्हान्स्ड कॅमेरा असतो सर. 10 ते 12 कॅमेऱ्यांनी एकाच ऑब्जेक्टला एकाच वेळी शूट केलं जातं. अख्ख्या 360 डिग्रीजमध्ये त्याचं फुटेज मिळतं. त्यानंतर ते अटॅच करतात. ते सगळं एकत्र करून त्याचं एक फुटेज बनतं आणि असं वाटतं हे बघायला एकदम रिअल आहे. मग हे अशा तऱ्हेने बनवलेलं फुटेज त्या VR हेडसेटवर आपण बघू शकतो. सर कोणीही आपल्या घरात बसल्या बसल्या जगातला कोणताही कोपरा यातून बघू शकतो. सर, ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आमच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रोजेक्ट आम्ही एका रिसॉर्टसाठी बनवलंय सर. यामुळे आमचं नुकसान होऊ नये म्हणून हे फुटेज एडिट करावं लागलं सर. गेल्या 3 आठवड्यापासून हा एव्हिडन्स तुमच्या फुटेजमध्ये आहे आणि तुमच्यापैकी कोणी काही पाहिलं नाही. सर शूट झाल्यानंतर सगळे इकडे तिकडे होतात सर आणि कोणाकडे टाइमच नसतो. जेव्हा ऍक्च्युअल एडिट झाल्यानंतर 360 डिग्रीजचं फुटेज आमच्याकडे आलं तेव्हा आम्हाला हे कळलं. कमाल आहे. म्हणजे सर 3 आठवड्यांपासून खोनी खून करून फिरतोय. हे रिसॉर्ट अगदी नवीन आहे, अजून लोकांसाठी खुलंही नाही झालंय आणि याच गोष्टीचा फायदा उचलून खुन्याने त्याचं काम साधलंय. ही रूम तर अगदी स्वच्छ केली आहे. असं वाटतच नाही इथे खून झालाय. पण सर त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या हिशोबाने तर खून इथेच झालाय, याच खोलीमध्ये. म्हणजे सर कुणी खूप धूर्त आहे. सगळे पुरावे मिटवून टाकले त्याने. या 12 ऑक्टोबरला जेव्हा या खोलीत शूटिंग झालं तेव्हा इथे कोणी थांबलं होतं? नाही साहेब, इथे कोणी आलं नव्हतं. सगळे बाहेरच होते. आणि त्यानंतर? नाही साहेब, माझ्याशिवाय इथं कोणी आलं नव्हतं. ठीक आहे दया. फोन तर झालाय सर. ब्लड पण साफ केलेलं आहे. रक्त इथे आहे तर बॉडी पण इथेच कुठेतरी असली पाहिजे. सर एवढी मोठी जागा आहे, बॉडी कुठेही लपवू शकतो. मिळणार कशी? मिळेल पूर्वी, बॉडी पण मिळेल. हे रक्ताचे डाग आपल्याला पोहोचवतील प्रेतापर्यंत. असं दिसतंय प्रेत इथून खेचत खेचत कुठेतरी घेऊन गेले असावे. इथे आल्यानंतर कुठेही जाऊ शकतो तो. बघा तरी जरा आजूबाजूला शोधा. दया, अभिजित, या दिशेने चला. सर इथे काहीतरी आहे. काय बघा, बाहेर काढा ते. हे बघा बॉस, याच्या पोटावर आणि याच्या छातीवर खूप खोल जखमांच्या खुणा आहेत. कमीत कमी 4-5 वेळा वार केला गेलाय, खूप ताकद वापरून.
सर व्हिडिओमध्ये ज्या माणसाचा खून झालाय हा तोच असणार. त्यालाही चाकूनेच मारलं होतं. बॉडी तर पूर्णपणे कुजून गेली आहे सर. ओळखणंही कठीण आहे की कोण आहे. पण आम्ही याचा चेहरा बनवण्याचा प्रयत्न केलाय. चला बघूया. तारिका, सर हा काहीसा असा दिसत असेल. हाईट 5 फूट 7 इंच आणि वय 42 ते 45च्या मध्ये. मला वाटतंय मी याला कुठेतरी पाहिलंय. तारिका, जरा मॉर्फिंग कर याचं. थोडं यंग बनव याला. यस सर. याच्या मिशा पण काढून टाक. हा प्रशांत आहे. प्रशांत आहे हा. प्रशांत. अरे आम्ही एकत्र काम करायचो आधी. मी तर नाही पाहिलं कधी. यार साळुंके 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही यार. तेव्हा मी पुण्यात होतो. काय माहित सीआयडी मध्ये आल्यानंतर याची कधी भेटच नाही झाली. पूर्वी जर याचे रेकॉर्ड चेक कर. खूप उलट्या खोपडीचा होता हा. कायदा बिदा काही मानायचाच नाही हा. सणकी होता आधीपासूनच. प्रशांत कुमार. हा, प्रशांत कुमार. गेल्या काही वर्षे त्यांना अनेक ठिकाणाहून काढलं होतं. दर दुसऱ्या महिन्याला यांची ट्रान्सफर एका वेगळ्या शहरात होत होती. दर दुसऱ्या महिन्याला ट्रान्सफर. सर हा प्रशांत जरा तिरसट माणूस वाटतोय. थोडा तिरसट नाहीये, खूपच तिरसट आहे सर. बहुतेक याच्या तिरसटपणामुळे याचा खून झाला असणार. हो. आणि फायनली सर 2 वर्षांपूर्वी यांना सस्पेंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतःची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी स्टार्ट केली होती. सर यांच्यावर लाच घेतल्याचाही आरोप होता. आणखी काही सापडलं का त्याच्या फॅमिली बद्दल बघ जरा. सर यांच्या फॅमिलीमध्ये फक्त यांची एक मुलगी आहे जी अब्रॉडला असते. काय प्रशस्त घर आहे सर. म्हणजे डिटेक्टिव्ह एजन्सी उघडून माणूस इतका पैसा कमवू शकतो तर मी पण उघडली असती सर. जर असं असतं तर आम्हीही तुझ्या अशाच एखाद्या आलिशान महालात तुझ्या मर्डरची केस इन्व्हेस्टिगेट करत असतो. सर डिटेक्टिव्ह एजन्सीच्या नावाखाली हा प्रशांत काहीतरी वेगळंच करत होता. नाहीतर हे सगळं. प्रत्येक फोटोत महागड्या गाड्या. खूप शौकीन होते हे महाशय. बघूया या प्रशस्त महालात आणखीन काय काय रहस्य लपली आहेत ती. हा स्वतःला सुपर मॉडेल समजायचा का. मस्त पोज मारून उभा आहे गाडीजवळ. काय मस्त आहे. डिझायनर वॉचेस, महागड्या गाड्या, महागडी घड्याळ. सर प्रशांतची क्लायंट लिस्ट. सर यात तर फक्त 3-4 नावच आहेत. 3-4 क्लायंट्स आणि इतका थाटमाट. जिथे बघावं तिथे आपला फोटो लावून ठेवलाय पूर्वी. पूर्वी अभिजित यार इकडे तर असं काहीच. अरे यार ही आहे ना इतकी मोठी तिजोरी. फक्त प्रॉब्लेम हा आहे की पासवर्डने लॉक आहे. हो सर. याला पासवर्ड तर लागेल. हा मग काय आहे. अरे पासवर्ड असला काय 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 वाटतं काय असतो जनरली काय असतो. सर डेट ऑफ बर्थ किंवा मग फोन नंबर सर. बायको किंवा मुलीचा बर्थडे. हो अकाउंट नंबर वगैरे. ठीक आहे ट्राय करा. फक्त 3 चान्स आहेत नाहीतर लॉक होईल. सर मला स्ट्रॉंग फिलिंग आहे की प्रशांतचा बर्थडे असणार. प्रशांतचा बर्थडे 3 मार्च 72. पंकज 3 मार्च 72.
अकाउंट नंबर बघा याचा जरा. 4180. 4180. पंकज, तुम्ही बघा काय ते. सर आता तुम्ही सांगा. नाही, लेडीज फर्स्ट. तू सांग. लेडीज, मुलीचा बर्थडे 4 जुलै 96. 4th जुलै 96. अरे वा, कमाल केलीस पूर्वी तू. व्हेरी गुड यार, थँक्स. उघड बाबा. विक्रांत, एक बिझनेसमॅन, एका मुलीच्या भानगडीत आपल्या बायकोला फसवत होता. राकेश हा आपल्या सासऱ्यांच्या कंपनीतून पैसे आणि इन्फॉर्मेशन चोरतोय. टीना ही पैशांची अफरातफरी करते. मनीषा पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसा आणि प्रॉपर्टी हडप करते. नमित आपल्या बायकोला धोका देतोय सर. हे आहेत प्रशांतचे 5 खरेखुरे क्लायंट, ज्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यापासून पैसा कमवत होता. आणि या 5ही जणांकडे त्याला मारण्याचं कारणही आहे. कोणी मला सांगेल का की मी इथे का म्हणून बसलोय? तुमचं तर माहित नाही मला. माझ्या वेळेला खूप किंमत आहे. कॅन समवन टेल मी? हॅलो, माझा आवाज कोणाला ऐकू येतोय का? ओरडू नका, इथे कोणीही नाही ऐकणार. एकटं राहण्याची सवय करून घ्या, तेही जेलमध्ये. व्हॉट? जेलमध्ये? व्हॉट नॉनसेन्स. काय बडबड करताय तुम्ही? तुम्ही बहुतेक मला ओळखलेलं दिसत नाही की मी कोण आहे. अगदी नीट ओळखून आहे मी तुम्ही कोण आहात ते. हे काय आहे? कुंडली तुझी, वाचून घे. हे तुम्हाला कुठून सापडलं? घाबरू नकोस राकेश, मी तुला ब्लॅकमेल नाही करणार आहे, जसं प्रशांत करत होता. हा, ब्लॅकमेल? मला? कोण आणि का करेल? आणि हा प्रशांत कोण आहे? तुझे हे नाटक इकडे चालणार नाही. हं, समजलीस? खरं खरं सांग आता. 22 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता कुठे होतीस तू? 22 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता मी हो, 22 ऑक्टोबर. 22 ऑक्टोबरच्या दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान कुठे होतीस तू? तुला काय माहिती हवी माझ्याकडून? हेच की 12 ऑक्टोबरला 2 ते 2:30च्या सुमारास कोणीतरी प्रशांतचा खून केला होता. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे
की हा खून तूच केलायस. व्हॉट? नो 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 वे. मी तर तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये बसून काम करत होतो. तुम्ही हवं तर माझ्या स्टाफच्या कोणत्याही मेंबरला विचारू शकता. 2:30 वाजता मी माझ्या वाईफ सोबत रेस्टॉरंटमध्ये लंच करत होतो. हो. मी हा मी तर घरीच होते. 22 ऑक्टोबर. सर 22 ऑक्टोबरला ट्यूजडे होता राईट? त्या दिवशी दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत मी माझ्या ऑफिसच्या कॅफेटेरियात बसून लंच करत होते. सर ते मी घरूनच ऑफिसचं काम करत होतो सर. आणि ट्रस्ट मी सर, मी खोटं नाही बोलत आहे. सर माझं या कोणाशी काही घेणं देणं नाही. मला तर हेही माहित नाही की मला कोणी ब्लॅकमेल करतंय. सर प्लीज सर माझी वाईफ आणि फादर इन लॉ ना माझ्याबद्दल काही सांगू नका सर. नाहीतर सर माझं अख्खं लाईफ बर्बाद होईल सर. किती पैसे देत होतीस तू प्रशांतला त्याचं तोंड बंद ठेवायला? मी बस दर महिन्याला एका सिक्रेट ठिकाणी जाऊन पैशांची बॅग ठेवून यायचे. 2 लाख रुपये. पण मी कधी प्रशांतचा चेहरा नाही पाहिलाय. मी गेल्या 1 वर्षापासून त्याला दर महिना 3 लाख रुपये देत होतो सर. 5 लाख. आणि सर जेव्हा माझ्याकडचे पैसे संपले तेव्हा नाईलाजाने मला कंपनीच्या अकाउंटमधून चोरी करावी लागली. माझ्याकडे आणखी कोणता पर्याय नव्हता सर. 4 महिने झाले होते. दर महिन्याला त्याला 3 लाख रुपये देत होते. सगळ्यांकडून वेगवेगळी रक्कम. कोणाकडून 2 लाख, कोणाकडून 3 लाख, कोणाकडून 5 लाख. कसले 2 लाख? माझ्याकडून तर तो 12 लाख रुपये घेत होता. 12 लाख? एक्झॅक्टली. गेल्या 10 महिन्यांपासून मी त्याला 12 लाख रुपये देत होतो. दॅट ब्लडी चीट. विक्रांत, जेव्हा कोणी तुम्हाला फसवलं तर तुम्हाला राग आला. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला फसवत होता तेव्हा नाही राग आला तुम्हाला? हा प्रशांत तर प्रत्येकाच्या कुवतीनुसार पैसे लाटत होता. चला, जे काही झालं ते ठीकच झालं. आता कमीत कमी कोणाला पैसे तर नाही द्यावे लागणार. अच्छा. व्हॉट? तुम्ही असं काय बघताय? आय मीन, हे बघा, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, मी खून नाही केलाय. बस. खरं सांगू का, बरंच झालं तो मेला ते. हे बघा, मी त्याला नाही मारलं. प्लीज ट्रस्ट मी. पण ज्याने कोणी त्याला मारलंय खूप चांगलं केलंय. किती वेळ तर माझ्याच मनात यायचं की मी त्या ब्लॅकमेलरचा जीव घ्यावा. पण कधी कळलंच नाही की तू आहे कोण. गॉड ब्लेस. ज्याने कोणी त्याला मारलाय. आम्हा सगळ्यांचा जीव वाचवलाय त्याने. बिलीव्ह मी. पण मी त्याला नाही मारलंय. आय स्वेअर मी त्याला नाही मारलंय. ते तर आम्ही शोधून काढूच. सध्या तरी तुम्ही जाऊ शकता. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. जोपर्यंत आमचा तपास पूर्ण नाही होत तुम्ही हे शहर सोडून कुठेही नाही जायचं. पूर्वीचा फोन आहे. हा बोल पूर्वी. सर, प्रशांतच्या सेफ मधून लॅपटॉप आणि डायरी मिळाली. लॅपटॉप तर मी सायबर एक्सपर्ट रितूला डिकोड करायला दिलाय. काय लिहिलंय डायरीत, बघितलंस का तू? सर, त्या डायरीत त्याने आपल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा हिशोब लिहिलाय. आणि अवंतिका असं नावही लिहिलंय. अवंतिका? सर, त्याने हेही लिहिलंय की त्याने 10 लाख रुपये इन्कम टॅक्स भरलाय. आणखी एक,
या डायरीचे एक पान फाटलेलं आहे. म्हणजे गडबड आहे. एक काम कर, या अवंतिकाची सगळी माहिती काढ. हो सर. हा तर बोला, आपण कोण? हे बघा, आम्हाला तुमची मदत हवी आहे. मदत? कसली मदत? बेसिकली आमच्याकडे खूप जास्त लिक्विड कॅश आहे जी आम्हाला लवकरात लवकर व्हाईटमध्ये कन्वर्ट करायची आहे. खूप जास्त कॅश किती असते तुमच्या दृष्टीने? 30 करोड. 30 करोड कॅश? मॅम प्लीज हळू बोला, भिंतींना सुद्धा कान असतात. आणि तू सांगितलं होतं ना इतकी जास्त कॅश ठेवू नकोस म्हणून. हा, आता काय करायचं? अडकलो ना. अहो पण तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, मी आहे ना. आणि तुम्हाला माझ्याबद्दल कोणी सांगितलं? ते काय ना, माझा एक डिटेक्टिव्ह मित्र आहे प्रशांत, त्याने सांगितलं तुमच्याबद्दल. प्रशांत? मग प्रशांतने तुम्हाला हेही सांगितलं असेल की हे सगळं काम करण्याचे मी 10% कमिशन घेते. आणि तुम्ही चिंता करू नका, तुमचं काम होईल. तुमची सगळी कॅश मी व्हाईट मध्ये कन्वर्ट करेन. आर यू शुअर? आय मीन बाहेर परिस्थिती इतकी वाईट आणि तुम्ही म्हणताय की. अवंतिका नाव आहे माझं. आणि माझ्या समोर भले भले नांगी टाकतात. आय एम शुअर तुमच्या समोर भले भले लोक नांगी टाकत असतील. पण आता आम्ही तुम्हाला असं काही दाखवू जे बघून तुमचे हातपाय थंड पडतील. CID? सर, प्रशांत माझा क्लायंट होता. मी त्याचे पैसे इन्व्हेस्ट करायचे. त्याची सगळी कॅश व्हाईट मध्ये कन्वर्ट करून मला 10% कमिशन मिळायचं सर. त्याच्या मरणामुळे सगळ्यात जास्त नुकसान माझं झालंय. मी त्याला का मारेन? अच्छा, हे सांगा की प्रशांतचे क्लायंट्स कोण होते, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? नाही सर, त्याची एक डिटेक्टिव्ह एजन्सी होती जी फक्त नावाला होती. ते कधी रिअल केस हातात घेतच नव्हते, कारण त्यांना गरजच नव्हती सर. इतका पैसा तर दर महिन्याला येत होता. पण प्रशांत तर एक साधारण असा डिटेक्टिव्ह होता. इतके सगळे पैसे त्याच्याकडे कुठून येत होते? मला नाही माहित सर. फक्त एवढं माहितीये की त्याच्याकडे दर महिन्याला 30 लाख रुपये यायचे. अभिजित, त्या 5 लोकांकडून त्याला दर महिन्याला 25 लाख रुपये मिळत होते. विक्रांतकडून 12, राकेशकडून 5, नमितकडून 3, टीनाकडून 3 आणि मनीषाकडून 2 लाख रुपये. 25? पण प्रशांतला तर 30 लाख मिळायचे महिन्याला. हे बाकीचे 5 लाख, हे 5 लाख कोण देत होतं काही माहितीये का तुम्हाला? नाही सर, त्याला वेगवेगळ्या डेटला वेगवेगळ्या अमाऊंट्स यायच्या. कधी 12 लाख, कधी 3 लाख, कधी 5, कधी 2, 3, 5. म्हणजे असू शकतं की या 5 जणांव्यतिरिक्त कोणीतरी 6वा असेल जो त्याला पैसे देत असेल. त्या डायरीत एक पान फाटलेलं होतं ना, कदाचित त्या 6व्या व्यक्तीचा उल्लेख असेल. तोच कोणी असू शकतो. सर, जसं डायरीचं एक पान फाटलेलं आहे तसंच लॅपटॉप मधून एक फोल्डर डिलीट झालाय. तो रिकवर नाही करू शकत? सर, मी रिकवर करण्याचा प्रयत्न केला पण होऊ नाही शकलं. या फोल्डर शिवाय एक फाईल आणखी मिळाली आहे जी मला ट्रॅश बिन मध्ये सापडली. होऊ शकतं की ती फाईल त्या फोल्डर मधली असेल आणि त्या 6व्या माणसाबद्दल काही सांगेल. आणि सर, हा त्या फोल्डर मध्ये एक फोटो सुद्धा मिळालाय मला. एक बाई खाली पडलेली आहे, एक पुरुष तिच्या बाजूला उभा आहे, मागे गाडी आहे. हा ऍक्सिडेंट तर नाही झालाय? रितू, जरा या गाडीवर झूम कर. हो. गाडीचा नंबर आहे XRMJ 321. खोटं बोलतोयस तू. प्रशांत तुला ब्लॅकमेल करत होता म्हणून त्याला वैतागून तू त्याचा खून केलास. हे तुम्ही काय बोलताय सर? प्रशांत मला का ब्लॅकमेल करेन? मी त्याला पैसे दिले होते माझं काम करण्यासाठी. कोणतं काम? सर, ते मला संशय होता की माझी पत्नी रीनाचा अफेअर दुसऱ्या कोणाबरोबर तरी सुरू आहे, म्हणूनच मी प्रशांतला हायर केलं होतं. तुझ्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी? हो सर, पण 3 महिन्यांपूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये, ती एक हिट अँड रनची केस होती सर. पोलीस अजून कुणालाच पकडू शकले नाहीत म्हणून मग त्यांनी ती केस बंदच केली. सर, तो फोटो जो आपल्याला प्रशांतच्या लॅपटॉप मध्ये मिळाला, ज्यामध्ये ती बाई रस्त्यावर आडवी पडली होती आणि एक पुरुषही होता. सर, कदाचित त्याच ऍक्सिडेंट बद्दल बोलत नाहीयेत ना? त्यावेळी तुमची बायको हीच गाडी चालवत होती? हो.
आता सगळं प्रकरण समजतंय मला. त्या रात्री प्रशांत याच्या वाईफला फॉलो करत होता. जेव्हा ऍक्सिडेंट झाला तो तिथेच होता. त्यानेच हा फोटो काढला आणि त्या फोटोत जो माणूस होता त्यालाच तो ब्लॅकमेल करत होता, 6वा माणूस. आणि याचाच काहीतरी एव्हिडन्स त्या डायरीमध्ये होता ज्याचं पान फाडलेलं होतं. सर म्हणजे हा ऍक्सिडेंट नाही, मर्डर आहे. आणि खूनी तोच आहे ज्याचं अफेअर याच्या वाईफ बरोबर चालू होतं. आणि तो जो कोणी आहे तो त्या रिसॉर्टमध्ये नक्कीच असणार जेव्हा प्रशांतचा खून झाला. पूर्वी आणखी कोणता व्हिडिओ नाहीये का? आहे सर, पण रिसॉर्टच्या आसपासचं लोकेशन आहे आणि ते 4 वाजताचं फुटेज आहे. मग काय झालं बघूया. एक मिनिट, स्टॉप, रिवाइंड कर जरा. काय झालं सर? एक मिनिट फ्रेडी. हा आता चालू कर. या स्टॉप. हे बघा ही गाडी. काही आठवलं का? ही तर प्रशांतची कार आहे. त्याच्या घरात या कारचा फोटो सुद्धा होता. हो, पण प्रशांतची ही गाडी रिसॉर्ट पासून इतकी दूर मॉल मध्ये काय करत होती? आणि तेही दुपारी 4 वाजता. सर मॉलच्या मॅनेजरशी बोलून आले. ते सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल नाहीये. काय? काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे डिलीट करावं लागलं. आता पत्ता कसा लागणार सर? प्रशांत कोणत्या दुकानात शिरला होता? इथे तर कितीतरी दुकान आहेत. डिझायनर वॉचेस. सर मला माहिती आहे तो कोणत्या शॉपमध्ये गेला असणार. या माणसाला आधी कधी पाहिलं इथे? ऑफकोर्स सर, हे प्रशांत सर आहेत. हे आमच्या शॉपमध्ये आले होते आता 3 आठवड्यांपूर्वी. सर यांनी खूप एक्सपेन्सिव्ह घड्याळ सुद्धा पसंत केलं होतं. एक मिनिट, पूर्ण खात्रीनिशी सांगू शकतोस की हाच माणूस होता 12 ऑक्टोबरला? आठवून बघ. 12? हो सर, 12 ऑक्टोबरलाच आले होते. मला पूर्ण खात्री आहे सर. सर मी चूक कशी करू शकतो? मला खूप तगडं कमिशन मिळणार होतं सर. सर प्रशांतजींनी मला सांगितलंही होतं ते परत येतील, पण आलेच नाहीत. सर मी फोनही केला पण फोन लागला नाही सर. तुमच्या शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज लागलेत, त्यांचं रेकॉर्डिंग बघायचं आम्हाला. सर प्रशांत. सर 4 वाजता हे कसं होऊ शकतं? 4 वाजता प्रशांत इथे कसा असू शकतो? हे तुमच्या रेकॉर्डिंगचे जे टायमिंग आहे ते बरोबर आहे ना? हो सर, एकदम ठीक आहे. दया, प्रशांतचा मृत्यू तर 2 वाजता झाला. मग प्रशांत इथे असूच शकत नाही ना. सर याचा अर्थ असा की हा माणूस 2 वाजता जिवंत होता. तर मग त्या रिसॉर्टच्या खोलीमध्ये कोण होतं? हो सर, आणि जे आपण त्या VR फुटेज मध्ये पाहिलं होतं ते काय होतं? ड्रामा पंकज, ड्रामा होता तो. म्हणजे काय सर? तो खून खोटा होता. सर आपण तर अगदी स्पष्ट पाहिलं होतं त्या रिसॉर्टमध्ये प्रशांतचा खून होत असताना. पूर्वी जरा नीट आठवून बघ आणि सांग काय पाहिलं होतस तू? तू खुन्याला पाहिलं नाहीस, प्रशांतला पाहिलं नाहीस. तू बघितलीस ती फक्त एक सावली है ना? ओ, म्हणजे सर हे सगळं आपली दिशाभूल करण्यासाठी केलंय. पूर्ण प्लॅनिंग करून. पण हे करू कोण शकतं सर? जो कोणी आहे सर तो इथे या मॉलमध्ये नक्की आला असणार प्रशांतचा पाठलाग करता करता. जरा या फुटेजला पुढे चालू. हो सर. एक मिनिट जरा पॉज कर. सर हा माणूस याला आम्ही पाहिलंय सर. VR फुटेजमध्ये होता हा माणूस रिसॉर्टमध्ये. तर मग शोधा याला. मला समजत नाही की आम्हाला इथे नक्की का बोलवलंय. धीर धरा, सगळं काही कळेल तुम्हाला. अहो साहेब जाऊ द्या ना. तुला नाही माहित? अहो साहेब जाऊ द्या ना. अहो साहेब आता कळेल अहो, साहेब, तुला. जाऊ द्या चल. ना. अहो साहेब नाही. अहो नाही माहित साहेब. साहेब साहेब नका मारू. इनफ. तुम्ही लोक CID आहात याचा अर्थ तुम्ही काही
करू शकता असं नाही, या. ओके? हे टॉर्चरिंग आहे. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत आमच्या बरोबर. हो, असं जबरदस्ती करून काही कबूल नाही करून घेऊ शकत. हे असं लोकांना घाबरून. मारून टाकलं तुमच्या ऑफिसरने गोळी मारली. तुम्हाला बघायचंय कसं मारून टाकलं त्याला? मग जा, स्वतःच बघा. जा जा, सगळ्यांनी जा. ही काय थट्टा चालू आहे इथे? हा तर ठीक आहे. हे सगळं काय चाललंय सर? का करताय तुम्ही हे सगळं? आणि अर्थ काय आहे या सगळ्याचा? अर्थ तोच आहे जे 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता झालं होतं. दयाचं टॉर्चर जे खोटं होतं, तसंच प्रशांतचा खूनही खोटाच होता. सर, याचा अर्थ प्रशांत जिवंत आहे? नाही, तो तर मेलेला आहे ना, पण बऱ्याच वेळानंतर. खुन्याने कोणाची तरी मदत घेतली होती हे दाखवण्यासाठी की खून 2 वाजता झालाय. रेडी? अशोक नाव आहे याचं. ऐकलं तुम्ही? एरियातला पिक पॉकेटर आहे. घरात कमी आणि जेलमध्ये जास्त असतो. मग दया सरांनी त्याला एक कानफडत मारली आणि यांनी पटापट ओकून टाकलं की कोणी याला हे सगळं करायला सांगितलं. कोणी? त्यानेच ज्याने प्रशांतचा खून केला. अशोकने तर त्याला पाहिलंच नव्हतं. अशोकने तर फक्त फोनवर त्याचा आवाज ऐकला होता. कोणाला माहिती नव्हतं की आमच्या या पंटरचे कान खूपच तीक्ष्ण आहेत. एकदा कोणाचा आवाज ऐकला तर पटकन ओळखतो तो. आणि आजही याने कोणाचा तरी आवाज ओळखला. हा, तोच जो खुनी आहे. जाणून घ्यायचं तुम्हाला की कोणाचा आवाज आहे? हा, तू बोल अशोक, कोणी केलं? मी आणि विनोदची पत्नी रीना, आम्हा दोघांमध्ये जवळचे संबंध होते. पण काही महिन्यांपासून तिच्यावर लग्न करण्याचं भूत स्वार झालं होतं. हैराण करून टाकलं होतं मला. मागेच लागली होती माझ्या. म्हणून तू तिचा काटा काढलास ऍक्सिडेंट करून. हो. आणि हे सगळं करत असताना प्रशांतने तुला पाहिलं. त्याने तुझा फोटो काढला. हो, तो मला ब्लॅकमेल करायला लागला होता. त्याचाही काटा काढणं गरजेचं होतं. सगळे निघून गेल्यावर मी त्याला रिसॉर्टमध्ये बोलवलं. हा, का बोलवलंस तू मला इथे? पैशांची सोय झाली? पैसे पाहिजेत. हो. आणि मरण्यापूर्वी मी त्याच्याकडून लॉकरचा कोड घेतला. बरोबर प्लॅनिंग होतं माझं. पण त्या प्रशांतच्या गाडीने मला अडकवलं. राजेश प्रत्येक गुन्हेगार स्वतःला खूप धूर्त समजतो, खूप प्लॅनिंग करतो, पण काही ना काही चूक तर करतो. आणि बस, आमच्यासाठी ती इतकीशी चूकही पुरेशी असते त्याला पकडण्यासाठी.